मंडळी, मला कामावरनं गिफ्ट आलेलं आहे आमच्या ऑफिसमधनं. दरवर्षी येतं तसंच. यावर्षी जरा कसं माहिती आहे का, 20 वर्ष मला कंप्लीट झाली ना. आय हॅव कम्प्लिटेड 20 years इन वन कंपनी. बघा, जर सरकारी कंपनीत असतो तर फायदा झाला असता, पण असो आपल्याला गिफ्ट तरी आलं आहे. लाडूचे बॉक्स आलेले तिथे, तेच असतील असं माझा अंदाज आहे. लाडूचे मी एवढं कन्फर्म तेच असतात. दरवर्षी वर्क ॲनिव्हर्सरीला तेच असतात. तेच आहेत. 4 लाडू असतात, पण असो जे काय असेल ते असो. ते 4 लाडू आलेले आहेत. दाखवा. खोला खोला, एक खोलून दाखवा बॉक्स. नेहमीप्रमाणे आलेले आहेत आपल्याला लाडू. आमच्या कंपनीचं नाव आहे, वरती लोगो आहे. फाडू नका ते, फाडू नका, व्यवस्थित काढा. आणि इथे हे फोड ना ते. हा, अरे ते फाड देत ना. आणि हिअर टू ओपन. सेम असा दुसरा बॉक्स आहे. ह्याच्यात आपले हे 4 लाडू असतात. हे बघा, वा वा वा, छान छान. 4 लाडू. गेल्या वर्षी पण तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल. बघा, 4 लाडूचे बॉक्स आहेत मस्त. 4 लाडूचे बॉक्स आहेत, सॉरी 4 लाडूचे 2 बॉक्स आहेत. तर मस्त. त्याला बेसनचा लाडू आहे, डिंकाचा लाडू आहे, खोबरं ड्रायफ्रूटचा लाडू आहे. सगळे ड्रायफ्रूट लाडू छान असतात, पण चवीला मस्त असतात लाडू. वर्क ॲनिव्हर्सरी माझी, म्हणजे कामावर कंप्लीट झालं. जसं मॅरेज ॲनिव्हर्सरी, बड्डे असतो तसं आपली वर्क ॲनिव्हर्सरी. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणाचा राजा. कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. तर मंडळी, आता मी पुन्हा स्टेशनला आहे. तुम्हाला वाटलं असेल पुन्हा मी चाललो की काय कोकणात, कारण पाठीमागे कोकण कन्या एक्सप्रेसच उभी आहे. तर मंडळी, आज मी चाललो आहे पुण्यात. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईपर्यंत मी पुण्यातून आलेलो पण असेल मुंबईला, कारण माझ्या मेवण्याच्या म्हणजे समीक्षाच्या मोठ्या भावाच्या भरण्यांचा कार्यक्रम हे आहे, विधी आहे उद्या. मग त्यासाठी चाललो आहे पुण्यात. परवा चालू ह्याच्यावरनं कोकणातनं आलो, गावावरनं खेडवरनं, आणि आता परत पुण्याला चाललो आहे. तर त्याच्यासाठी चाललो आहे. आता जी शिर्डी साईनगर एक्सप्रेस आहे ना, तिने जायचं हे झालं. तिकीट तर काढली आहे, बघू आता किती येते, कारण ती अमृतसरच्या नंतर येते. 12:15 गाडी आहे ती ठाण्यावरनं. ठाण्याला आलो आहे आम्ही सगळे. समीक्षा इथे बसली आहे, तर आता निघालो आहे. ठीक आहे, लवकर पोहोचते पुण्यामध्ये. चला जाऊया आता, गाडी आली की जाऊया. 11057 मुंबई अमृतसर एक्सप्रेस. आता हिच्यानंतर ती आहे जी गाडी आली आहे 11041. मंडळी, दादर मुंबई साईनगर सातारा एक्सप्रेस शिर्डी, म्हणजे या गाडीने आता आपण आलो आहे. आठवड्यातनं मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवारी ट्रेन असते ही. आता 3:52 झालेत आणि आपण उतरलो आहे. सकाळी 3:52. चांगली ट्रेन आहे. गर्दी तर असते तिला, पण ठीक आहे, बसायला पण भेटलं नाही असं नाही. पुणे स्टेशन बघा, सकाळचं पुणे स्टेशन. माल वाहतूक सगळी. एवढं मोठं जंक्शन आहे, पुणे जंक्शन. गाड्या सगळ्या लागल्यात. मंडळी, आता आपण निघालेलो आहे कोयना एक्सप्रेसने परत. आपला त्याचा कार्यक्रम उरकला
आणि आता परत निघालो आहे. 4:45ला गाडी निघाली आहे. 4:15ची गाडी अर्धा तास लेट सुटली म्हणून आम्हाला भेटली. आम्ही तिकीट काढत होतो त्याच्या अगोदरच गाडी होऊन उभी राहिली होती. पण कशी तरी तिकीट काढली आणि आलो. आम्हाला वाटलं सुटणारच आहे. ट्रेन पण भेटली. आता निघाले. पुणा स्टेशनवरून रवाना झाली आहे. 4:44ला रवाना झाली आहे. बघा पुण्याची नदी. नदीचं नाव सांगाल काय? नदीचं नाही वाटत आहे. पुण्यानंतर दुसरा स्टॉप लगेचच शिवाजीनगर आलेला आहे. लगेचच आहे, काही अंतरावरच आहे स्टॉप. जनरल डब्यात आता काही गर्दी नाही. तसं चिंचवड आलेलं आहे. चिंचवड स्टेशन मस्त ना. संध्याकाळचे 5:30 झाले आणि आता तळेगाव स्टेशन आलेलं आहे. इकडे पण मोस्टली लोक उतरतात तळेगाव. आणि इथनं लोकल पकडून परत मग मधल्या स्टेशनला जातात. आम्हाला बसायला जागा भेटली. गट्टूवरती झोपला आहे. बघा मिसिंग लिंक. जो नवीन रस्ता बनतोय ना मिसिंग लिंक तो आहे हा. त्याचं बांधकाम चालू आहे बघा. अंतर कमी होणार आहे ना. आता संध्याकाळचे 7:58 झालेत आणि आपण पोहोचलोय कल्याण स्टेशनला. गाडी जरा लेट आहे. उशिरा पोहोचले. 1 तास लेट आहे. तर अजून थोडंसं आपण लवकर पोहोचलो असतो. पण असं काय हरकत नाही. बसने ताणून दिलं बापरे.